नमस्कार। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाड येथील आई येडाई म्हणजेच येडेश्वरी देवीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कळंब तालुक्यातील येरमाड हे गाव मुख्य महामार्गावर येत असून बालाघाटाच्या कुशीत वसले आहे। येथील श्री येडेश्वर देवीचे हे जागृत देवस्थान आहे। प्रचलित आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा श्रीरामांनी देवी पार्वतीला वेडी आहेस असे म्हटले। तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सीतेचे रूप धारण केलेली तू तर माझी वेडी आई आहेस। तेव्हापासून देवी याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी माहिती मंदिर परिसरातील पुजाऱ्यांकडून मिळाली। हे मंदिर डोंगर माथ्यावर असून भाविकांना 400 ते 500 पायऱ्या चढून वर जावे लागते। मंदिराचे बांधकाम पुरातन काळी हेमाडपंथी आहे। मंदिराच्या आतमध्ये सुमारे 3 ते 4 फूट व्यास उंचीची शेंदूर लेपून डोक्यावर मुकुट, नाकात नथ, गळ्यात माळा अशा अलंकारांनी नटविलेल्या श्रीदेवी येडेश्वरीचे तांदळारूपी भाविकांना दर्शन होते। देवीसमोर श्री परशुरामांची चांदीची मूर्ती आहे। मंदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांची अशी छोटी छोटी मंदिरे आहेत। मंदिरात 5 दीपमाळ आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व 1 दीपमाळ आहे। हे मंदिर माहूरगडची रेणुका देवीप्रमाणेच हुबेहूब बांधले आहे। माहूरच्या देवीप्रमाणे एकमुखी दत्त आणि कल्लोळ यांचे पुरावे भक्तांना पाहावयास मिळते। नवरात्रात देवीला 5 दिवस प्रदक्षिणा मागे न पाहता घालतात। यावेळी भक्त पांढरा दोरा वाहून डोंगरभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात। नवमीच्या दिवशी सकाळी अजाबळी देण्याची प्रथा रूढ झाली आहे। पहाटे होम हवन करून अश्विन शुद्ध दशमीला सीमोल्लंघन केले जाते। भक्त देवीला येडूमाय किंवा येडाई नावाने हाक मारतात आणि नवस फेडण्यासाठी येथे खेटे प्रदक्षिणा घालतात। येरमाड येथील लोक व महाराष्ट्रातील इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात। आई येडेश्वरीच्या नावाने चांग भलं, आई राजा उदो उदो। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।